अकोला जिल्ह्यात बनावट चलन बाजारात खपवणाऱ्या रॅकेटवर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली। या कारवाईत 500 रुपयांच्या तब्बल 97,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे। या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास पोलीस करत आहेत। स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चंदन भीमराव घांडोरे हा बनावट 500 रुपयांच्या नोटा बाजारात चलनात आणण्यासाठी गुडधी रेल्वे गेट परिसरातून जाणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार LCBच्या पथकानं आदिलाबाद रोड गुडधी येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। अंगझडती दरम्यान त्याच्याकडून 500 रुपयांच्या 21 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। चौकशीत या नोटा मूर्तिजापूर येथील जहिरोद्दीन जबीरोद्दीन यांच्याकडून घेतल्याची कबुली आरोपीने दिली। त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत जहिरोद्दीन जबीरोद्दीन आणि विठ्ठल संजय वारोकार या दोघांनाही अटक केली। तपासादरम्यान एकूण 97,000 रुपयांच्या बनावट 500 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटचे इतर धागेदोरे शोधण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहे।